सकाळपासून पावसानं मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई आणि नालासोपाराला चांगलं झोडून काढलेलं आहे। तर दुसरीकडे नाशिक आणि पुण्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान या शहरांमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाची परिस्थिती आहे। मात्र महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये काय परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। तिथं सर्व पूर्ववत झालं आहे का? मुंबईत लोकलची काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी झी24 तासचे 10 रिपोर्टर आपल्या सोबत आहेत। पावसाची प्रत्येक अपडेट आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। आपले 10 प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रत्येक ठिकाणाचा आढावा जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे, ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे, कल्याण, डोंबिवली आणि उपनगरांमध्ये एकंदरीत काय परिस्थिती आहे, नाशिकला मुख्यमंत्र्यांनी आता अलर्ट जारी केलेला आहे उद्यासाठी, त्यामुळे नाशिकमधली अवस्था काय हे सगळं जाणून घेणार आहोत। पुण्यामधली आजच्या पावसाची अवस्था काय आहे, काय आढावा या सगळ्याचा रिपोर्टर्स कडून घेणार आहोत। 10 ठिकाणचे 10 रिपोर्टर आपल्या सोबत असणार आहेत। राज्यभरातले 10 प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुंबईवरून आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। मावळमधून चैत्राली राजापूरकर आपल्या सोबत आहेत। गोविंद तुपे दादर रेल्वे स्थानकातून आपल्या सोबत आहेत। तर सीएसएमटी वरून आपल्या सोबत आहेत कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। पुण्यावरून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत आणि नाशिकमधून योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि कैलासपुरी हे सुद्धा आपल्या सोबत पिंपरी चिंचवड आणि देहू परिसरातून जोडले गेलेले आहेत। या सगळ्यांच्याकडून आढावा जाणून घेणार आहोत। मात्र या सगळ्यामध्ये पहिल्यांदा जाणार आहोत सीएसएमटी स्थानकावर। कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लाईफलाईन जी लोकल आहे ही लोकल सेवा कशी सुरू आहे? असा आज दिवसभर लोकल ठप्प झाली नसली तरी लोकल संथ गतीने धावते, त्यामुळे सध्याची परिस्थिती काय? ऑफिस सुटलेले आहेत, काही ऑफिसनी वर्क फ्रॉम होम दिलेलं होतं। सध्या सीएसएमटी वरून काय परिस्थिती आहे? आपण थेट दृश्य पाहूया। जे चाकरमानी सकाळी निघाले होते ते आता सीएसटीकडे जमायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे। पावसाचा जोर वाढत आहे, वाऱ्यांचा जोर वाढत आहे। त्यामुळे आता काही तासात वादळी वाऱ्यासह आपल्याला मुंबईकरांना सामोरं जावं लागणार आहे। चाकरमानी जो घरातून निघाला होता तो आता आपल्या घराकडे निघालेला आहे। काही होऊन दिलेला आहे, काही लोक लवकर निघालेले आहेत। काही लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, खास करून पुणा ठाणे पुणा जो मार्ग आहे हा पूर्णपणे ठप्प आहे, कारण त्या पूर्ण खंडाळा आणि जो मंकी पॉइंट आहे तिथे दरड कोसळलेली आहे। त्यामुळे ते लांब पल्ल्याच्या ठाणे आणि पुण्याच्या मध्ये ज्या गाड्या आहेत त्या पूर्ण बंद झालेल्या आहेत। आपल्यावर काही प्रवासी त्यांच्यावर जाणून घ्या। सर, कुठून आलात तुम्ही आणि प्रवास कसा चालला रेल्वे? मी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे। मी काल आलेलो आहे। काल पण पावसाचा फार मोठा जोर या ठिकाणी होता। आज तर पूर्ण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट आहे। तरीसुद्धा या भर पावसामध्ये वाढलेल्या जोराचा सामना करत आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण संघटनेच्या माध्यमातून नवीन संच मान्यता जी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्याच्या आंदोलनासाठी या ठिकाणी अगदी कपिल आपण बघतोय अनेक प्रवासी दिसत आहेत। इतर प्रवाशांशी सुद्धा आपण बातचीत करूया। कधीपासून प्रवासी थांबलेले आहेत कपिल? बोलले तर कारण आम्ही काल दिवसभर प्रवास म्हणजे इथं मुंबईमध्ये होतो तर खूप पाऊस पडला आणि आमचे हाल सुद्धा खूप झाले। तर म्हणजे इथं मुंबईमध्ये असताना ट्रेन आता 6:45ला आहे। अगदी कपिल, आपण बघतोय अनेक वेळ झालं हे सगळे लोक मुंबईच्या सीएसएमटी स्थानकापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच ट्रेन चालू आहेत मात्र संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। दादर रेल्वे स्थानकात जाऊया। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, आपण बघतोय की दादर मध्ये काय परिस्थिती आहे? सेंट्रल आणि वेस्टर्नची सध्याची वाहतूक कशी आहे? दिवसभर आज वाहतूक संथ होती। नक्कीच आपण जर बघितलं तर माझ्या डाव्या साईडला जर बघत असाल तर दादर हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन याच्यासाठी मानलं जातं की याच्यावर मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल या दोन्हीची जी वाहतूक आहे ती सुरू असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचं जे आहे पीक आवरचा टाईम आहे, जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसमधून लोक जे आहेत ते बाहेर पडताना आणि त्यामुळे दादर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आत्ताची जर परिस्थिती बघितली तर मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। परंतु मध्य रेल्वेवर कुठेही पाणी भरल्याची घटना घडलेली नाही असं सांगण्यात येत आहे। मग हार्बर लाईन असेल, त्याचबरोबर ट्रान्स हार्बर असेल किंवा उरण पनवेल असेल
हे संपूर्ण मार्गावरची जी वाहतूक आहे ती सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी वेस्टर्न लाईन आहे की जी वसईपासून नालासोपारा विरार हा सगळा जो परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे ती पाणी भरल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. पालघरला तर जवळपास 300 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळं वसईपर्यंतची जी वाहतूक आहे ती धीम्या गतीनं सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. परंतु तिथून पुढची जी वाहतूक आहे मग विरार असेल धाणूपर्यंतची जी असेल ते मात्र वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. आपल्या प्रवाशांना प्रेक्षकांना एक सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे ती सांगावी लागेल की मुंबईकडून पुणे असेल कोल्हापूर अगदी असेल, एकंदरीत या थोड्याशा भागात संथ जाणाऱ्या गतीने ज्या या सगळ्या गाड्या एक्सप्रेस वाहत आहेत, त्या पूर्णपणे चालू असल्यामुळे cancel मोठ्या करण्यात प्रमाणावर गर्दी सुद्धा होताना दिसते. आपले कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय 4:12 हाय टाईड होती. मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मुंबई सकाळपासून काहीशी तारांबळ मुंबईकरांची उडालेली पाहायला मिळाली. आता सध्याची परिस्थिती आहे काय आहे कृष्णात? संदीप, पावसाचा वातावरण जर आहेच, पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत आहे, परंतु वाऱ्याचा वेग मात्र प्रचंड असलेला पाहायला मिळतो. कारण ज्या पद्धतीनं IMDनं इशारा दिला होता की वाऱ्याचा वेग हा जास्तही असेल आणि पाऊस देखील जास्त असेल, त्यानुसार मुंबईत दिवसभर पाऊस कोसळत आहे. अधूनमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे, परंतु थोड्या प्रमाणात जी अधूनमधून विश्रांती असल्यामुळं मुंबईतल्या कुठल्याही सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या दिसून येत नाही आहेत. परंतु नक्कीच मुंबईत हायटाईड जी 4 वाजता होती त्या हायटाईडच्या वेळेमध्ये पाऊस कमी असल्यामुळं खास करून जास्त पाणी साचलेलं पाहायला मिळालं नाही आणि नक्कीच याचा दिलासा जो आहे तो मुंबईकरांना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर शाळांना सुट्टी असल्यामुळं आणि त्याचबरोबर त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा प्रशासनानं जे आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत पावसाची रिपरिप मुंबईमध्ये सुरूच असल्याचं पाहायला मिळतं.